दिवाळी असू दे किंवा दसरा असू दे, चतुर्थी असू दे, नागपंचमी असू दे आणि काय कुठला सण असू दे, काहीही असू दे, घरातल्या बाईला तिची कामं काही चुकलेली नाहीत आणि सण असले की एक्स्ट्राची कामं ही आपल्याला असतातच. फराळ करून झालं तर काय झालं, दिवाळीची साफसफाई तर शिल्लक आहे ना. त्यामुळे मी आज शॉर्टकट साफसफाई करायला घेतली होती, पण माझा इतका वेळ गेला त्याच्यामध्ये 2 तास जवळजवळ मला फक्त हॉल साफ करायला लागले. कारण आपण थरली काही नेहमीच साफ करत नाही. फॅन म्हणा, कोष्टक म्हणा, हे काही नेहमी आपण साफ करत बसत नाही. मागच्या चतुर्थीच्या वेळी मी साफ केलं होतं आणि आता म्हटलं दिवाळी आहे, आपल्याकडे कोणी ना कोणी येणार आहे किंवा नाही आलं तरी आपल्याला वाटतं ना की थोडंसं साफ करावं, म्हणून मोठा माणूस मी हायर केला होता फॅन साफ करायला. कारण हे उंच आहे आणि माझे पाय लटपटायला लागले फॅन साफ करता करता, म्हणून म्हटलं ह्याला जरा कर. तर एवढं केलं आणि बाजूला झालं. बाकीचं सगळं काम मलाच करायला लागलं. निदान हातभार नाही तर निदान टाईमपास तरी करायला सोबत बसावं की नाही, पण ते पण नाही. त्यामुळे एकट्यानेच गाणी लावायची किंवा मी असंच करते. म्हणजे काम करताना मला जर कामाचा कंटाळा येत असेल तर मागच्या वेळी पण मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बोलले होते की मला कामाचा कंटाळा येत असेल तर आणि काम करावंच लागत असेल तर मी माझ्या आवडीची गाणी किंवा कुठलं तरी पुस्तक असं मी प्ले करते मोठ्याने स्पीकरवर आणि काम करायला लागते. त्यामुळे कामाचा कंटाळाही येत नाही, काम पटापट संपतं आणि काहीतरी चांगलं कानावर पडतं, 2 गोष्टी पडतात किंवा माझी गाणी असतील ती माझी ऐकली जातात, तयार होतात, 1-2 कामं होतात. आज सगळं कोळिष्टकावरची काढल्यामुळे खूप सारा कचरा खाली जमा झाला होता. जवळजवळ 4 वेळा तरी मी कचरा काढला. पूर्ण सगळं पुसून घेतलं, सगळ्या भिंती पुसून घेतल्या. सगळे देवाची जी भांडी होती किंवा काच होती, आम्ही जी समईवर ठेवतो, मी निरंजनावर ठेवतो, ते सगळं साफ करून घेतलं. हे सगळं माझं जेवण झाल्यावर चाललं होतं. त्यामुळे खरं तर सुस्ती आली होती, पण काम तर करायला पाहिजे ना. एरवी वेळ मिळत नाही. आता नोव्हेंबरपासून आमचे कोकण कन्याचे खूप सारे कार्यक्रम सुरू होणार, तेव्हा मी घरात नसणार. त्यामुळे हे सगळं अस्ताव्यस्त तसंच राहणार. त्यामुळे आता वेळ आहे तर म्हटलं थोडं साफ करून घेऊया. हे कोचच्या खाली पुसलं जात नाही, मग तिथे अशी माती अशी चिकट जमून राहते, म्हणून म्हटलं हे थोडंसं व्यवस्थित घासून पुसून, ती घासणी असते ना आपली भांड्याची, त्या जुन्या घासण्या मी ठेवून देते, मग असं काहीतरी साफ करायला ते मिळून जातं, म्हणून ते सगळं साफ करत बसले होते. आणि हे सगळं करता करता माझा स्वयंपाकही, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण मध्ये मध्ये चालू होती. कारण संध्याकाळी आकाशकंदील आणायला जायचं होतं आणि काय लाईटिंग करायची होती, हे सगळं बाकी होतं. त्याचा पण व्लॉग मी लवकरच टाकणार आहे. ह्या दिवाळीमध्ये मला कुठलीही दिवाळी पहाट नाही हो, त्यामुळे मी घरी आहे. खरं तर मनापासून आवडलं असतं की कुठेतरी सकाळी सकाळी गायला जायला, तर यावेळी मला काही दिवाळी पहाटचा एकही कार्यक्रम नाही आहे. त्यामुळे मी दादरला 31 तारीखला राहुल देशपांडे म्हणजे राहुल दादाचा कार्यक्रम आहे मराठी गाण्यांचा, आणि प्रियांका बर्वे पण त्याच्यासोबत गायला येणार आहे. संकर्षण कराडे निवेदनासाठी आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पण नक्की कार्यक्रमाला या. दादरला शिवाजी पार्कचं जे मैदान आहे तिथे हा कार्यक्रम नेहमी असतो. त्यामुळे ह्यावेळी मी मस्तपैकी कार्यक्रम बघायला, एन्जॉय करायला तिथे जाणार असं मी ठरवलं आहे. मीनवाईल जर एखादा कार्यक्रम आला तर मी कार्यक्रम करेन असं सगळं ठरलं आहे. हा आईंचा फोटो आहे, माझ्या सासूबाईंचा, तो मी स्वच्छ करते आहे. हे सगळं साफसफाई माझी चालली आहे. हा माझा तानपुरा आहे. हा माझ्याकडनं वाजवला जात नाही कारण तो तसाच पडून आहे. कारण हा काढणार, मग मी तो ट्यून करणार, त्याच्या तारा जुळवणार, मग मी करणार. ह्या सगळ्याला थोडा वेळ जातो. हे देवाऱ्याच्या खालचा हा भाग आहे. विवेकचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याला शूटला हे सगळे लागतात. त्याचं पण शूट सुरू झालं आहे बाय द वे. स्टार प्रवाहावर जे धिंगाणा, आत्ता उद्या धिंगाणा नावाचं जे शो सुरू झालेला आहे, नाही अजून सुरू नाही झालं आहे, त्याचं शूट सुरू झालं आहे, शो सुरू होणार आहे. तर त्याच्या शूटसाठी तो ड्रमर म्हणून वाजवायला जातो. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे, स्टार प्रवाहावरच एक नवीन सिरियल सुरू झालं आहे ज्याचं नाव आहे उदे ग अंबे उदे. त्याचे सगळे जे पार्श्वसंगीत असतं, म्हणजे त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड्स वोकल गायले जातात ते सगळे मी गाते आहे. तर मला खूप मजा येते आणि ही सिरियल खरंच खूप छान आहे. त्याचा कन्सेप्ट चांगला आहे आणि त्याचे व्हिज्युअल्स चांगले आहेत, व्हिडिओज चांगले आहेत. तुम्ही नेहमी बघा असं मला वाटतं आणि सांगा की माझा आवाज कसा वाटतो ह्याच्यामध्ये. तर ते एक माझं छान काम सध्या चाललेलं आहे. कोकण कन्याचं पण चाललेलं आहे आणि
त्याच्यामध्ये साफसफाई हे सगळं रुटीनचं चालू असतं. हे माझी सगळी देवाऱ्यातली देवाची भांडी आणि सगळ्या मूर्त्या, हे सगळे फोटोज, हे सगळं मी व्यवस्थित पुसून घेतलं. ही जी लक्ष्मीची मातीची मूर्ती आहे ही 2 वर्षापूर्वी मी औरंगाबादला शोला गेले होते कार्यक्रमासाठी. तर तेव्हा मी 50 रुपयाला ती आणली होती आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला होता ज्यांच्याकडून मी घेतली की ह्यामुळे तुझ्या घरात खरंच समृद्धी येईल. आणि खरोखर त्यापासून माझी जी प्रगती व्हायला सुरुवात झाली ना, की मला खरंच वाटलं की खरंच यामुळे त्या माणसाने बोलल्यामुळे असं नाही पण एक पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते ना. तर ही मूर्ती मला चेंज करायची, आता जुनी झाली आहे ती. तर असा सगळा माझा पूर्ण हॉल आवरून झाल्या, वेली लावून झाल्या. तर तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई केली की नाही, कशी केली, काय केली, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.